झालं की सांगा मला. झालं की सांगा. झालं. कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है? हाँ? चांगला लग रहा है? हाँ? किती वर्ष झाले तुम्हाला इथे? इथे आता 2 वर्षापूर्वीपासून आलो. आणि आपणला 2 वर्ष. फार फिट झालं तुम्ही टी शर्ट मध्ये इंडिया पोस्टचा. चांगला आहे ना टी शर्ट? आणि जागा पण छान आहे आता. हो हो कार्य करायला सुविधा झाली आता. हो भरपूर पॉझिटिव्ह आहे. कोणत्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला जसं सगळ्यांना आठवण करून द्यायची असते ते निवेदकांचं कामच असतं. कर्तृत्व संपन्न नेतृत्व आपल्या समोर इथे आता बसलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या आजच्या कार्यक्रमाला नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी टपाल विभागाच्या निमंत्रणाला मान देऊन वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेले सर्व मान्यवरांचं, अतिथींचं आणि पत्रकार बंधू भगिनींचं मी जाई वैशंपायन टपाल विभागाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते. मॅडम यांच्या उपस्थितीत नुकतंच आपल्या अंधेरीतल्या RS पोस्ट ऑफिसचं अशा नूतनीकृत बिल्डिंगचं उद्घाटन आणि लोकार्पण आपण नुकतंच केलं आहे आणि मला आवर्जून सांगायला आनंद होतो की अशी ही देशातली दुसरी इमारत आहे आणि महाराष्ट्रातली पहिली इमारत आहे. मित्र प्रधानमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, माननीय मुख्यमंत्री माननीय विधायक अमित साटवणे, माननीय CM जी महाराष्ट्र तथा गोवा सर्कल के अमिताभ सिंह जी, वर्ष 2008-2009 में दूरसंचार राज्य मंत्री के रूप में उन्होंने प्रोजेक्ट एरो जैसी अभिनव पहल को सफलतापूर्वक आगे बढ़ाया. नागरिकांच्या सोयी सुविधांच्या उन्नतीसाठी तसंच सार्वजनिक सेवा अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी सातत्यानं मोलाचं योगदान दिलंय. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रशासन आणि नागरिकांमध्ये प्रभावी दुवा निर्माण केला आहे. सन्मान किया आपल्या टपाल ताईच्या पोस्ट वुमनच्या बटवड्याच्या पद्धतीनं आपण हे स्पेशल कव्हर आपल्या पाहुण्यांपर्यंत पोहोचवलं आहे. अतिशय हृदय क्षण आहे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज नवीन स्वरूपामध्ये जे पोस्ट ऑफिस सुरू झालेलं आहे त्याच्या उद्घाटनाकरता आपल्यामध्ये उपस्थित एक फार मोठा वारसा
जे चालवतात जनकोजीराव शिंदे, राणोजी शिंदे, महादजी शिंदे असं जे घराणं आहे त्या घराण्यातले आजचे वारसदार आणि भारत सरकारचे मंत्री माननीय श्री ज्योतिरादित्य शिंदेजी, आमचे सहकारी आमदार अमित साटमजी, मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंहजी, हारून खानजी, उपेश सावरकरजी, आचार्य पवन त्रिपाठीजी, या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय डाक विभागाच्या परिवारातील परिवारजन आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमचं पोस्ट ऑफिस एका नव्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा जनतेच्या सेवेमध्ये रुजू होत आहे. पोस्ट ऑफिसने केलेली सेवा ही कदाचित जेनझीला माहिती नसेल, पण जेनेक्स आणि मिलेनियल्स असं आपण ज्यांना म्हटलंय त्यांना मात्र ती सेवा माहिती आहे. आमच्यासारख्या अनेक लोकांनी आपल्या लहानपणी पोस्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी इनलँड खरेदी करणं किंवा पोस्टकार्ड खरेदी करणं, एनव्हलप खरेदी करणं, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. एखादं पार्सल पाठवणं हे देखील केलेलं आहे. नंतरच्या काळात स्पीड पोस्ट आला, त्या स्पीड पोस्टचा उपयोग केलेला आहे. आणि एवढंच नाही तर छोटी बचत ही जी पोस्टात त्या काळात व्हायची ती देखील आपण जवळून बघितलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे आमच्या समाजाच्या जीवनाचं एक महत्त्वाचं अंग म्हणजे पोस्ट, अशा प्रकारची जी व्यवस्था होती ही व्यवस्था आपण सगळ्यांनी बघितली आहे. खरं म्हणजे आपण जर साधारण 2000 पूर्वीचं साहित्य, त्यापूर्वीचे सिनेमे हे सगळं बघितलं तर जुन्या सिनेमांमध्ये पोस्टमन हा दिसायचाच, तो चिठ्ठी घेऊन यायचाच आणि त्याच्या चिठ्ठीने कोणीतरी आनंदित व्हायचं किंवा कोणाला एखादी वार्ताही समजायची. सर विराजमान महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी, भारत के संचार मंत्री, पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री आदरणीय श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, अंधेरी वेस्ट के लोकप्रिय विधायक श्री अमित साटम जी, यहाँ पर उपस्थित मुंबई शहर के महानुभाव, डिप्लोमेटिक कोर, डिस्टिंग्विश्ड डिप्लोमैट्स और डाक विभाग के यहाँ सभी मेरे साथीगण, आप सभी को महाराष्ट्र पोस्टल सर्कल से मैं हृदय से स्वागत करता हूँ. आज बहुत खुशी का दिन है. अभी थोड़ी देर पहले हमारे माननीय मुख्यमंत्री जी और माननीय मंत्री जी ने अंधेरी रेलवे स्टेशन पोस्ट ऑफिस जो 1933 का बना हुआ था उसका नवीनीकरण किया और एक उद्घाटन किया, जो कि एक एग्जाम्पल है आगे वाले भारतीय डाक विभाग को होने के लिए. ये जन सेवा कनेक्ट प्रोग्राम है और इसके अंतर्गत एक कस्टमर ओरिएंटेड नया वातावरण बनाया जाएगा, जो कि आज अंधेरी RS पोस्ट ऑफिस में हुआ. संचार मंत्री महोदय का एक विजन है कि भारत डाक विभाग आधुनिकीकरण में आगे रहे और उनके मार्गदर्शन से बहुत सारी नई योजनाएं चालू की गई हैं. उनसे भारतीय डाक विभाग की रूपरेखा बदल रही है, जहां एक तरफ इंफ्रास्ट्रक्चर डेवलप हो रहा है, दूसरी तरफ नया सॉफ्टवेयर
और उसके साथ साथ सभी हम सब कर्मचारियों की ट्रेनिंग और आगे चल के अन्य पूरे देश में ऐसे कार्य किए जाएंगे। माझ्या मनापासून माझ्या डाक विभागचा कर्मचारी नाही, माझे परिवारचे सदस्य गणाला माझा प्रणाम। जय शिवाजी। ह्याचा गूंज पाहिजे मला बाबा, हे महाराष्ट्राची धरती आहे। चला, जय शिवाजी। जय शिवाजी। आमचा इतिहास, आमचा बलिदान, देशाचा रक्षा करायचा, आमची मनापासून ज्वालामुखी ते इतिहास परत आज तक ज्वलित आहे। बंधू आणि भगिनी, डाक विभागाचे उपस्थित सर्व कर्मचारी व आजूबाजूच्या परिसरातील या ठिकाणी उपस्थित सर्व तमाम बंधू भगिनींनो, सर्वप्रथम तर अंधेरी पश्चिमच्या आणि आजूबाजूच्या जनतेच्या वतीनं मी आपले संचार मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधियाजी यांचे अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचे धन्यवाद देतो की अशा एका आधुनिक पोस्ट ऑफिसचं आज त्यांनी निर्मिती या ठिकाणी केलेली आहे, त्याचं उद्घाटन झालेलं आहे। 1933 साली निर्माण झालेल्या या म्हणजे स्वतंत्रतेच्या पूर्वी निर्माण झालेल्या या अंधेरीच्या पोस्ट ऑफिस हे या परिसरातलं एक आयकॉनिक लोकेशन आहे साहेब, आणि या आयकॉनिक लोकेशनला तुम्ही मॉडर्नाइज केलं, त्यासाठी तुमचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो। आणि आत्ता आम्ही उद्घाटन करूनच या ठिकाणी पोहोचलो आणि मला असं वाटतं की हे आधुनिक पोस्ट ऑफिस इज अन एक्सलंट ब्लेंड ऑफ सेन्सिटिव्हिटी अँड सेन्सिबिलिटी, आणि आय थिंक सेन्सिटिव्हिटी अँड सेन्सिबिलिटी ज्या वेळेला येते त्यावेळेला इट इज अन एक्सलंट एक्झाम्पल ऑफ कम्युनिकेशन, आणि एक संचार मंत्री कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण ह्या फक्त पोस्ट ऑफिसकडे बघितलं तर तुम्ही आपलं खातं कसं चालवत असाल याचं उत्कृष्ट उदाहरण। अतिशय आधुनिक स्वरूप हे मिळालेलं दिसतंय आणि इतकं सुंदर त्याचं ब्रँडिंग झालेलं आहे की कोणालाही सहज या ठिकाणी येऊन बघावं असं वाटेल। आणि विशेषतः अंधेरीच्या ज्या पोस्ट ऑफिसचं आज आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलं आहे, हे तर 1930 साली सुरू झालेलं पोस्ट ऑफिस आहे। एकीकडे त्याच्यामध्ये आधुनिकता आणि दुसरीकडे त्याचं जे हेरिटेज लुक आहे, या दोन्ही गोष्टीचा संगम हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मला असं वाटतं की हे जे अशा प्रकारचं पोस्ट ऑफिस आपल्याला पाहायला मिळत आहे, एक नवीन अशा प्रकारची ही सगळी व्यवस्था आहे आणि ही सुरुवात आहे। महाराष्ट्रातले सर्व पोस्ट ऑफिसेस हे अशाच पद्धतीनं करण्याचा मानस माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दाखवलेला आहे। मी माननीय प्रधानमंत्री महोदय आणि माननीय मंत्री महोदय या दोघांचे खूप मनापासून आभार मानतो। आनंद आहे की पोस्ट खातं, टपाल खातं जे आपल्या लहानपणापासून आपण बघितलं की एक प्रकारे आपला संदेश वाहन करणारं, आपल्या मनी ऑर्डरचं वाहन करणारं, पण इंटरनेटच्या जगामध्ये कुठेतरी त्याचा रिलेव्हन्स कमी झाला होता। पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा एका नव्या स्वरूपात या ठिकाणी हे खातं आपल्यासमोर आलेलं आहे। पोस्टल बँकेच्या माध्यमातून, फॅसिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून, आणि विशेषतः मी माननीय मंत्री महोदय ज्योतिरादित्य शिंदेसाहेब यांचं मनापासून अभिनंदन करेन, त्यांचे आभार मानेन की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे याचं डिझाईन तयार केलेलं आहे। प्रत्येक पोस्ट ऑफिस आता एक सिग्नेचर पोस्ट ऑफिस झालेलं आहे। लोकांना आमचे 1.5 लाख पोस्ट ऑफिसचे जे एक संयंत्र आहेत आणि त्याला एक नवीन स्वरूप द्यायला, लॉजिस्टिक्स ऑर्गनायझेशन मध्ये परिवर्तित करायचा आमची गरज होती आणि एक नवीन स्ट्रॅटेजीला घेऊन पंतप्रधानांचा आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये हे एक संगम
अंधेरीच्या 2933च्या एक डाक विभागच्या पोस्ट ऑफिस म्हणजे काय, आझादीच्या पूर्वचा. आणि आज आपण पहा दोघांचा, जसं मुख्यमंत्रीजी सांगितले होते की संगम, आधुनिकता आणि इतिहासचा संगम झाला. आणि एक लॉजिस्टिक्स ऑर्गनायझेशनच्या रूपला घेऊन हे डाक विभागला आम्ही जनताला समर्पित करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये असं 2100 पोस्ट ऑफिस आहेत आणि सगळ्यांना हेच स्वरूप आम्ही देणार. डाक विभागचा मोटो डाक सेवा जनसेवा, तेच भावला घेऊन जनताला भावना एक माणसला दुसरा माणस पर्यंत करायचा एक जिम्मेदारी होती. आता आज डाक केवळ नाही, लेकिन बँक पण घेऊन आला. पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, कुरिअर, पार्सल, आधार कार्ड, पासपोर्ट सेवा केंद्र. म्हणजे काय, देशाच्या 140 करोड जनताला वन स्टॉप शॉप आमच्या डाक विभाग ते रूप धारण करून पंतप्रधानच्या आशीर्वाद आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळं मुख्यमंत्रीच्या साथला घेऊन जनताला आम्ही समर्पित करतो.